नमस्कार सगळ्यांना, समत किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बिना साखर बिना गुळ आणि 100% नैसर्गिक डिंकाचे पौष्टिक लाडू. हे लाडू चवीला अप्रतिम आहेत आणि रोजच्या आहारासाठीही उत्तम पर्याय आहे. या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये साखर किंवा गुळ अजिबात वापरलेला नाही आहे. खारकेच्या नैसर्गिक गोडव्यामुळे हे लाडू खूप छान गोड लागतात. चला तर मग आधी साहित्य पाहूया. आपल्याला लागणार आहे 7 वाट्या किसलेलं खोबरं. याच वाटीच्या मापाने सगळं साहित्य घेतलेलं आहे. 4 वाट्या बिया काढलेला खारीक, 1.5 वाटी सुका मेवा. मी यामध्ये मखाण्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. याशिवाय 1 वाटी डिंक घेतलेला आहे आणि 3 चमचे तीळ, 15 ते 20 वेलची घेतलेला आहे. जायफळचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे. 1 चमचा खसखस आणि आवश्यकतेनुसार तूप घेतलेला आहे. सर्वात आधी आपण कढई गरम करून घेऊया आणि त्यामध्ये किसलेलं खोबरं 4 भागांमध्ये हलकंसं भाजून घ्यायचं आहे. खोबरं सोनेरी न करता फक्त त्यातील ओलावा जाईपर्यंत भाजायचा आहे. एकदम सगळं न घालता 4 भागांमध्ये हलकंसं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. त्यामुळे खोबरं छान कुरकुरीत होतं आणि लाडू जास्त दिवस टिकतात. अशा प्रकारे परातीत काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 4 भागात मी भाजून घेतलेला आहे. आता डिंक आपण मिक्सर करून घेऊया. आता डिंक मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. हे बघा, हे अशा प्रकारे मी कुरकुरीत छान भाजून घेतलेला आहे. आता कढईत थोडं थोडं तूप घालत डिंक फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तूप एकदम न घालता गरजेनुसार वापरा. गरजेनुसार थोडं थोडं घालत डिंक छान फुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे सगळं डिंक आपण असं भाजून घेणार आहोत. आता आपण याच तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत. सगळे सुका मेवा, मखाणे हलकेसे भाजून आता मिक्सर करून घ्यायचं आहे. आता खारीक सुद्धा थोडे थोडे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. खारीकचं पावडर तयार झाली की थोडंसं तूप घालून तीही हलकीशी भाजून घ्या. यामुळे तिची चव आणखी छान लागते. अशा प्रकारे हलकंसं आपण भाजून घ्यायचं आहे. आता भाजलेलं खोबरं, डिंक, सुका मेवा आणि भाजलेली खारीक हे सर्व मिश्रण एका मोठ्या परातीत काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात भाजलेलं तीळ, वेलची पावडर, किसलेले जायफळ आणि खसखस घाला. सर्व साहित्य अगदी छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या. आता थोडं थोडं गरम तूप घालत लाडू वळायला सुरुवात करा. जर लाडू व्यवस्थित वळत नसतील, मिश्रण सैल असं वाटत असेल तर मिश्रणाचा थोडा भाग
मिक्सरमध्ये एक फेरी फिरवून घ्या आणि लगेच लाडू वळा. पुन्हा गरज वाटली तर थोडं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवा आणि उरलेले लाडू वळून घ्या. यामुळे लाडू घट्ट आणि छान बांधले जातात. या अशा प्रकारे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि लगेच लाडू वळवून घ्यायचा आहे. असे आपले पौष्टिक, स्वादिष्ट आणि घरगुती डिंकाचे लाडू बिना साखर, बिना गूळ आणि नैसर्गिक गोडव्याचे आणि पौष्टिक डिंकाचे लाडू तयार आहेत. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हे एक उत्तम हेल्दी स्नॅक आहे. शरीराला ऊर्जा देण्यासाठी हे लाडू अतिशय उत्तम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पारंपरिक आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.